आपण सगळ्यांनी योसेफची गोष्ट ऐकली आहे, नाही का? तो हिरो ज्याने अख्ख्या इजिप्तला एका भयंकर दुष्काळातून वाचवलं. ही शौर्याची आणि बुद्धीची कथा आहे, असं आपण मानतो. पण थांबा, जर मी तुम्हाला सांगितलं की या कथेचा खरा अर्थ काहीतरी वेगळाच आहे. हो, बरोबर आहे. आपण लहानपणापासून हेच ऐकत आलोय. योसेफ म्हणजे एक नायक, ज्याने आपल्या हुशारीने धान्याचा साठा केला आणि फक्त इजिप्तलाच नाही तर स्वतःच्या कुटुंबालाही 7 वर्षांच्या त्या भयंकर दुष्काळातून तारलं. त्याचं मॅनेजमेंट, त्याचा प्रामाणिकपणा, आजही लोक त्याची उदाहरणं देतात. पण या स्रोतानुसार ही कथा इथेच संपत नाही. काय होईल जर ही गोष्ट फक्त भूतकाळाबद्दल नसेलच, जर ही गोष्ट भविष्यात येणाऱ्या एका महाभयंकर संकटाची, म्हणजे युगांताच्या महासंकटाची एक प्रकारे ब्लूप्रिंट असेल तर? हा विचारच अंगावर काटा आणणारा आहे, नाही का? आणि याच दृष्टिकोनातून आपण आज या कथेला पाहणार आहोत. ठीक आहे, चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. हा सगळा युक्तिवाद समजून घ्यायचा असेल तर आपल्याला एक संकल्पना समजून घ्यावी लागेल, ती म्हणजे प्रारूप किंवा टायपॉलॉजी. आता हे काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बायबलमधल्या काही जुन्या गोष्टी त्या फक्त ऐतिहासिक घटना नाहीत, त्या म्हणजे भविष्यात काय घडणार आहे याची एक झलक, एक सावलीच जणू. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की योसेफची कथा ही फक्त इतिहासाचा एक धडा नाहीये, तर या स्रोतानुसार ती येणाऱ्या काळासाठी एक सांकेतिक नकाशा आहे. या गोष्टीतलं प्रत्येक पात्र, प्रत्येक घटना ही आपल्याला भविष्यातल्या एका मोठ्या सत्याकडे इशारा करते. तर मग जर ही कथा खरोखरच एक भविष्यवाणी असेल तर त्यातल्या पात्रांचा अर्थ काय, त्यांना कसं ओळखायचं, ह्या भविष्यवाणीचं कोडं सोडवायचं असेल तर आपल्याला आधी या पात्रांचे प्रतीक समजून घ्यावे लागतील. आणि या स्रोतानुसार इजिप्तमधली प्रत्येक मोठी व्यक्ती ही शेवटच्या काळातल्या एका मोठ्या शक्तीचं प्रतिनिधित्व करते. आता हे नीट बघा, हे संबंध खरंच खूप विचार करण्याला लावणारे आहेत. या स्रोतानुसार फारो तो कोण आहे? तो आहे जगावर राज्य करणारा ख्रिस्तविरोधक, आणि योसेफ जो फारोची सगळी सत्ता चालवतो तो आहे खोटा संदेष्टा. आणि बिचारे इजिप्तचे लोक जे अन्नासाठी पूर्णपणे योसेफवर अवलंबून होते, ते भविष्यात त्या श्वापदाची उपासना करणाऱ्या लोकांचं प्रतीक बनतात. धक्कादायक आहे, नाही का? या स्रोतानुसार योसेफ आणि खोट्या संदेष्टामध्ये असलेलं साम्य तर अगदी स्पष्ट आहे. बघा, जसं योसेफने फारोची सत्ता वापरून लोकांना त्याच्या अधीन केलं, अगदी तसंच खोटा संदेष्टासुद्धा ख्रिस्तविरोधकाची सत्ता वापरून लोकांना त्याची पूजा करायला भाग पाडेल. दोघांचा मार्ग एकच आहे. लोकांची सगळ्यात मोठी गरज म्हणजे जगण्याची गरज, तिचा वापर करून त्यांच्यावर पूर्ण नियंत्रण मिळवणं. आणि हे नियंत्रण मिळवण्याचं साधन काय होतं? तर दुष्काळ. आता आपण या रूपकाच्या मध्यवर्ती घटनेकडे वळूया. हा दुष्काळ म्हणजे फक्त एक नैसर्गिक आपत्ती नव्हती. या स्रोताच्या मते तो संपूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी वापरलेला एक प्लॅन होता, एक सिस्टम होती. आणि गंमत म्हणजे हा दुष्काळ फक्त एक नव्हता. ह्या स्रोतानुसार 2 प्रकारचे दुष्काळ होते. एक म्हणजे भौतिक दुष्काळ, म्हणजे अन्न आणि पाण्याची टंचाई, ज्यामुळे लोक पूर्णपणे परावलंबी बनतात. आणि दुसरा, त्याहूनही भयंकर, तो म्हणजे आत्मिक दुष्काळ, म्हणजे देवाच्या सत्याची, त्याच्या वचनाची कमतरता. विचार करा, जेव्हा खरं काय हेच लोकांना कळत नाही, तेव्हा ते कोणत्याही फसवणुकीला किती सहज बळी पडतील. आणि यातूनच नियंत्रण कसं टप्प्याटप्प्याने वाढवलं गेलं हे यातून स्पष्ट दिसतं. योसेफच्या योजनेनुसार लोकांनी आधी काय दिलं? पैसा, मग जनावरं म्हणजे त्यांची मालमत्ता, त्यानंतर त्यांची जमीन, त्यांचा वारसा, आणि शेवटी त्यांनी स्वतःलाच गुलाम म्हणून विकलं. या स्रोतानुसार हाच तो आराखडा आहे. ख्रिस्तविरोधकाची प्रणाली अगदी याच मार्गाने लोकांकडून हळूहळू सर्व काही हिसकावून घेईल आणि त्यांच्यावर संपूर्ण मालकी मिळवेल. आणि मग येतो खरा मुद्दा. योसेफने तयार केलेली ही सिस्टम, जिथे अन्नाशिवाय जगणं शक्य नव्हतं आणि ते अन्न फक्त योसेफकडूनच मिळू शकत होतं, ही गोष्ट थेट प्रकटीकरणातल्या श्वापदाच्या शिक्क्याच्या भविष्यवाणीशी जोडली जाते. विचार करा, शिक्का नाही तर व्यापार नाही, अन्न नाही तर जीवन नाही. कनेक्शन दिसते? पण इथे एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. जर ही फसवणूक इतकी मोठी आणि इतकी भयंकर असेल तर मग देव हे सगळं घडू का देतो? चला, आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया आणि यामागचं कारण शोधूया. कारण लोकांना फसवण्यासाठी खोटा संदेष्टा कोणतीही कसर सोडणार नाही.
या स्रोतानुसार तो डोळे दिपवणारे चमत्कार दाखवेल, आकाशातून आग पाडेल. जे त्याची उपासना करणार नाहीत त्यांना सरळ मृत्यूची धमकी देईल. तो म्हणेल, माझी उपासना करा आणि मी तुम्हाला जगण्याचं वचन देतो. जगण्याच्या बदल्यात संपूर्ण शरणागतीची मागणी करेल. तर मग पुन्हा तोच प्रश्न, देव इतक्या शक्तिशाली फसवणुकीला परवानगी का देतो? जर देव सर्वशक्तिमान आहे, तर तो आपल्या लोकांना अशा भयंकर फसवणुकीच्या तावडीत का सापडू देतो? या स्रोताचं उत्तर असं आहे की हे महासंकट एक प्रकारची दैवी कसोटी आहे, एक फिल्टर आहे. या कसोटीमुळे प्रत्येकाच्या मनात खरं काय आहे हे जगासमोर येतं. कोण खरंच देवावर प्रेम करतं आणि कोण फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी जगापुढे झुकतं हे स्पष्ट होतं. आणि यामुळे जेव्हा अंतिम न्याय होतो तेव्हा तो न्याय पूर्णपणे योग्य आणि निष्पक्षपाती का होता हे सर्वांनाच पटेल. आणि आता आपण येतो या भविष्यवाणीच्या शेवटच्या टप्प्याकडे. इथे प्रत्येकाने केलेल्या निवडीचे परिणाम समोर येतात. या स्रोतानुसार घटनांचा हा अंतिम क्रम अटळ आहे. या स्रोतानुसार हा आहे इतिहासाचा शेवटचा अध्याय. 42 महिने ख्रिस्तविरोधक छळ करेल. त्यानंतर ख्रिस्ताचं आगमन होईल. जे विश्वासू राहिले त्यांना उचलून घेतलं जाईल आणि ज्यांनी श्वापदाची उपासना केली त्यांच्यावर देवाचा क्रोध उतरेल. आणि शेवटी सगळं काही नष्ट होऊन एका नवीन जगाची निर्मिती होईल. या अंतिम न्यायाची भीषणता किती असेल हे दाखवण्यासाठी स्रोत एक धक्कादायक आकडा देतो. भविष्यवाणीनुसार या काळात जगाची जवळपास 2/3 म्हणजे 2/3 लोकसंख्या नष्ट होईल. यावरून आपण या संकटाच्या गांभीर्याचा अंदाज लावू शकतो. आणि या अंतिम संघर्षात या स्रोतानुसार हौतात्म्याला खूप मोठं महत्त्व दिलं गेलंय. म्हणजे जे लोक तो शिक्का नाकारतात आणि मरणाला सामोरे जातात ते आपल्या बलिदानाने हे सिद्ध करतात की देवाची आज्ञा त्यांच्या स्वतःच्या जीवनापेक्षाही मौल्यवान आहे. त्यांचं बलिदानच सैतानाचा खरा पराभव करतं. आणि शेवटी हे सगळं विश्लेषण आपल्याला एका मूलभूत प्रश्नावर आणून सोडतं. योसेफची कथा या स्रोतानुसार एका निवडीचं प्रतीक आहे. तात्पुरतं जगण्यासाठी एका व्यवस्थेसमोर झुकायचं की शाश्वत सत्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावायचं? हा प्रश्न फक्त एका जुन्या कथेपुरता नाही, तर तो आपल्या प्रत्येकासमोर असलेला एक शाश्वत आव्हान आहे.